कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथे शासनाच्या कृषी विभाग व शिरोली हायस्कूल व संकल्प विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शिरोली हायस्कूल येथे तृणधान्य विषयक प्रदर्शन आणि शेतकरी वर्गासाठी कृषी योजनांची माहिती संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केले होते। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेश तात्यासाहेब पाटील, अध्यक्ष सलीम हिम्मत तसो देसाई, सेक्रेटरी कृष्णात गणपती खवरे यांच्या उपस्थितीत सरपंच सौ पद्मजा करपे यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले। त्यानंतर शाळेच्या भव्य मैदानावर उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश करण्याची सामुदायिक शपथ घेतली। आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जाणीवपूर्वक शपथ घेत आहोत की आम्ही आमच्या कुटुंबाच्या दैनंदिन आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचा समावेश करू। त्यानंतर मान्यवरांनी तुलसी पूजन करून प्रदर्शनाची पाहणी केली। यानंतर शेतीविषयक आवश्यक माहिती आणि योजनांची माहिती देण्याची कार्यशाळा सुरू झाली। सध्या आपल्या राज्यात आणि देशात तृणधान्याचे क्षेत्र कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते। पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले। नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्याबद्दल जागरूकता वाढवणे आणि तृणधान्य उत्पादन अधिकाधिक वाढवणे यासाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा हेतू आहे। दैनंदिन आहारात या तृणधान्याचा वापर होण्यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र मिलेट मिशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झालेत। तृणधान्याचे महत्त्व आणि कृषीविषयक माहिती सांगण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप हे व्याख्याते होते। हातकणंगलेचे तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे उपस्थित होते। नमस्कार, सम्राट न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज शिरोली हायस्कूल या ठिकाणी एक तृणधान्य विषयक माहिती देणारं महत्त्वाचं असं एक प्रदर्शन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या ठिकाणी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज शिरोली हायस्कूलमध्ये जो कार्यक्रम झाला, एक प्रदर्शन झालेलं आहे किंवा जे शेतकरी आलेले आहेत, काय आपण काय सांगाल त्या संदर्भात? आज इथं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असेल, त्यानंतर शिरोली हायस्कूल असेल, संकल्प विद्यामंदिर शिरोली असेल, याच्या संयुक्त विद्यमानं आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज पूर्ण भारतभर किंवा इव्हन पूर्णपणे जगभर भरडधान्य वर्ष म्हणून संता 2023 हे साजरं केलं जातं। ह्याचं महत्त्व असं आहे की संता आपण आपल्या आहारात जे काही संता गहू असेल किंवा संता तांदूळसारखे जे काही पिष्टमय पदार्थ असतील किंवा ग्लुटेनयुक्त पदार्थ आहेत, तर त्याचा वापर कमी करून आपल्याला जे काही पौष्टिक जे पदार्थ आहेत, आपले जे पूर्वी असलेले पारंपरिक पदार्थ, जे घटक असणारे असे जे भरडधान्य आहेत की ज्याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा संता तुमचं नाचणी असेल, वरी असेल किंवा संता इतर कोडो मिलेट असेल, सावा असेल, याचा वापर आपण वाढवायला पाहिजे। ह्याच्यामधून आपल्याला संता वेगवेगळे अन्नद्रव्य घटक मिळतात। त्याचबरोबर संता त्यामधून जीवनसत्वे असतील, मिनरल्स असतील, विटॅमिन्स असतील आणि त्याचबरोबर वेगवेगळे अन्नद्रव्य घटक त्यापासून मिळतात आणि हे शरीराला आपल्याला पोषक आहे। तर त्यासाठी आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण संता या भरडधान्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये करायला पाहिजे। आणि कुठंतरी मैदायुक्त पदार्थ आहेत आणि ज्याच्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त आहे की जे आपण फास्ट फूड आपण जे आत्ता सध्या बघतो आहे, त्याचा वापर आपण कुठंतरी टाळायला पाहिजे। आणि हा जर वापर टाळला आणि ह्या जर भरडधान्याचा वापर आपण जर केला तर आपल्याला निश्चितपणे आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी मदत होईल की या माध्यमातून जर ह्याचा आहारामध्ये वापर केला तर आपल्याला याच्यामधून आपलं जडत्व असेल, वजन वाढण्याचं प्रमाण आहे ते कमी करता येईल। आपल्याला सांगता आपल्याला जे हार्टचे प्रॉब्लेम आहेत ते कमी करता येईल, साखर जे वाढते त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, पोटाचे जे विकार आहेत, ग्लुटेनमुळे होणारे विकार आहेत ते आपल्याला कुठंतरी टाळता येतील। म्हणून आपल्याला कुठंतरी हे जे काही जे पौष्टिक तृणधान्य आहेत त्याचा आपल्याला वापर मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे।
सर, मोठ्या प्रमाणात शेतकरी आज या ठिकाणी आलेले आहेत. काही कृषीविषयक काही समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील त्याबद्दल आपली त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्या विषयासंदर्भात सर काय सांगा? तर मला शेतकऱ्यांना आवाहन करायचं आहे की समजा ह्या पौष्टिक तृणधान्याबरोबरच आपण कुठंतरी आपल्या शेतीमध्ये आपल्याला पिकाची फेरपलट करणं, जमिनीचे आरोग्य चांगलं राहील ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं. तर त्यासाठी आपल्याला समजा जमिनीला आपल्याला ताप देणं असेल, जमिनीची फेरपलट असेल, चांगल्या पद्धतीची मेहनत असेल, सेंद्रिय खताचा वापर असेल, अशा पद्धती किंवा समजा बऱ्याच ठिकाणी समजा निचरा बिघडलेला आहे, अशा ठिकाणी समजा आपल्याला सबसॉयलरचा वापर असेल किंवा मोल प्लाऊचा वापर करणं असेल. असा जर वापर केला तर आपल्याला ही जमीन आहे ती चांगल्या पद्धतीत राहील. पूर्वजाकडून जे चांगल्या पद्धतीत सुस्थितीत जमीन आलेली आहे ती आपल्याला आपल्या नातवंडाकडे चांगल्या कंडिशनमध्ये द्यायची असेल तर आपल्याला कुठंतरी आपल्याला समजा जमिनीवरती काम करणं गरजेचं आहे, जमिनीची सुपीकता वाढवण्यावरती काम करणं आहे. हे जर केलं तर आपल्याला निश्चितपणे आपल्याला सातत्यपूर्ण उत्पादन घेण्यासाठी आपल्याला फायदेशीर होताना दिसेल. थँक्यू सर. या ठिकाणी काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय सांगाल आपण? आज साहेब इथं आलेले आहेत आणि काय आपली जी चर्चा झाली कृषीविषयी काय जे तुमच्या समस्या असतील किंवा प्रश्न असतील आज त्या शिरोली संदर्भात. हायस्कूल शिरोली ही कैलासवासी तात्यासाहेब महादेवराव पाटील यांच्या प्रेरणेतून स्थापना झाली आणि त्यांची एक जिज्ञासू वृत्ती होती. निरनिराळे विषय समजून घ्यायचे, शेतीचे घ्यायचे, दूधधंद्याचे विषय समजून घ्यायचे आणि ही जी त्यांची जिज्ञासू वृत्ती आज ह्या संचालक मंडळाने जतन करून उपक्रम राबवण्याचा जो प्रयत्न केला आहे शासकीय सहकार्यानं, तो चांगला उपक्रम आहे आणि आज विषय फार मोठा आहे. एवढ्या वेळेत तो संपूर्ण होत नाही. जगताप साहेबांनी जे ते बुलेटिन म्हणून सांगितलं त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे विषय जर म्हटलं तर अर्धा दिवस जाईल. आणि मग मोडावलेल्या धान्याचे दुष्परिणाम, सोयाबीनची चर्चाच होऊ शकली नाही. सोयाबीन खावं का खाऊ नये, त्याचे तेलं खावं का खाऊ नये, हे विषय फार मोठा आहे. आणि इथं प्रामुख्याने ऊस शेती करणारी शेती असल्यामुळं जिज्ञासू वृत्तीनं आज आपण अभ्यास करण्याची गरज आहे. आणि कडधान्याकडून म्हणजे तृणधान्याकडून ऊसाकडं का शेतकरी वळला ह्याचाही विचार होणं गरजेचं आहे. आणि आज बुलेटिनचे दुष्परिणाम सांगत असताना शासन आज 2 रुपये किलोनं गहू वाटपाचं काम करतं आहे. म्हणजे हे काय चाललं आहे कळेना झाले आम्हाला शेतकऱ्यांना. तर प्रत्येक विषयात जिज्ञासू पद्धतीनं आणि शाळेतसुद्धा काही प्रबोधनात्मक अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. तसंच विकास सेवा संस्था असतील, पाणीपुरवठा संस्था असतील, दूध संस्था असतील, शेतकऱ्याशी निगडीत ज्या संस्था आहेत इथं हे आता जगताप साहेबांच्यासारखे तज्ज्ञ किंवा परेड साहेब असतील, पालकर साहेबांचं तर एवढी जिज्ञासू वृत्ती आहे, प्रत्येकाला भेटायचं, माहिती सांगायची, योजना सांगायच्या. तर त्या पद्धतीनं उपक्रम राबवायला पाहिजे आणि असे अधिकारी भेटायला पाहिजेत. आणि एकत्र यायची जी पद्धत बंद झाल्या, मोबाईलपेक्षा दुसरं काय आणि टी व्हीपेक्षा आज काही समाजात शिकवलं जात नाही. तर एकत्र बसून विचारविनिमय करण्याची आज गरज आहे. दिनचर्या काय असायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय खाऊ नये ह्याचासुद्धा आपल्याला अभ्यास होणं गरजेचं आहे, असं एवढंच मला वाटतं. आज हॅलो, आज जे शिरोली हायस्कूलच्या माध्यमातून जे तृणधान्याचा जो कार्यक्रम आज आयोजित केला, यातून आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीकडे बघितला, विचार केला तर फास्ट फूडच्या माध्यमातून तृणधान्याचा वापर सर्वांनी आपण करायला शिकलं पाहिजे आणि आपण स्वतः हा उपक्रम राबवून स्वतःच्या शेतीत पिकवलं पाहिजे. तरच आपण हे विषमुक्त धान्य आपण म्हणजे खाऊ शकतो आहे. नाहीतर येणाऱ्या आजारांना आपण निमंत्रण देण्याचीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकंदरीत आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित राहिले होते. या ठिकाणी उपस्थित असणारे जे जिल्हा कृषी अधिकारी आहेत यांनी देखील आपल्या या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. शिरोली हायस्कूल संकल्प विद्या मंदिरच्या माध्यमातून तृणधान्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती आज या ठिकाणी उपस्थित सर्वांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या आयुष्यातील महत्त्व एक बौद्धिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे हे या प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. शासनाने जाहीर केलेलं अभियान एकंदरीत शिरोली हायस्कूलमध्ये अतिशय उत्साही आणि यशस्वीपणे संपन्न झालं असं मान्यवरांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. सम्राट न्यूज मराठीसाठी जय कराडे, कोल्हापूर. यानंतर उपस्थित शेतकरी बांधवांना तृणधान्याच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. ठिकठिकाणी तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. भित्तीपत्रके लावून त्यापासून शरीरास लाभदायक फायदे आणि महत्त्व दर्शवण्यात आले होते. या प्रसंगी बळीराजाचे वाहन, लाकडापासून बनवलेली बैलजोडी आणि तृणधान्यापासून बनवलेला शेतकरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपली मते व्यक्त केली. माझे नाव अंकिता अशोक, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये अनेक प्रकारची पिके उत्पन्न होतात. त्यातमधीलच एक बाजरी हा माझा घटक आहे. बाजरी हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. बाजरीमध्ये लोह, प्रोटीन, तंतुमय पदार्थांनी युक्त विटॅमिन ए, बी, फॉस्फरस अधिक मात्रेत असतात. बाजरी हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. बाजरीमुळे रक्तातील मेद प्रमाण नियंत्रित राहते. रक्तदाबावर उपयुक्त असते. बाजरी हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्वेता विठ्ठल मानकापुरे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे. तृणधान्य हे प्रत्येक शाळेत राबवावं असं शासनानं निर्णय जाहीर केलं, पण हा बाकीच्या शाळेत साजरा केला नाही. पण आम्ही ही उपक्रम राबवली. जगामध्ये 2023 हे वर्ष मिलेट इयर म्हणून साजरे केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023. संयुक्त राष्ट्रांसमोर आपल्या भारत देशाने ही कल्पना मांडली आणि 72 देशांनी ही कल्पना मान्यसुद्धा केली. जगामध्ये 10% लोक या धान्याचा उपयोग करतात, पण आपल्या भारतामध्ये 41% लोक या भरड धान्यांचा वापर करतात. भारतामध्ये हे धान्य वापरण्याचे प्रमाण जास्तीत जास्त आहे. तरीसुद्धा समाजात अजूनही जनजागृती व्हावी यासाठी आमचा छोटासा प्रयत्न. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सिफा फकीर, 9वीची विद्यार्थिनी. शिरोली हायस्कूल शिरोली पुलाची मध्ये राबवण्यात आलेल्या ह्या वर्ष 2023 तृणधान्य वर्ष या अंतर्गत मी गहू या तृणधान्याचे आरोग्यविषयक फायदे व पोषण मूल्य सांगणार आहे. कृपया तुम्ही मला सहकार्य करा अशी मी तुम्हाला विनंती करते. गहू हा आपल्या आहारातील एक प्रमुख घटक आहे. गहू हा आपल्या आहारातील एक पौष्टिक घटक आहे, म्हणूनच त्याला अन्नधान्याचा राजा असे म्हणतात. भारतातील पंजाबमध्ये गव्हाचा उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. वजन कंट्रोल करण्यासाठी गव्हाचा अत्यंत फायदा होतो. गव्हापासून बनणारे औषधी गुणधर्म. गव्हांकुर हे साखरेच्या आजारावर अत्यंत उपयोगी आहे. गव्हाच्या पिठामध्ये साखर आणि दूध मिसळून प्यायल्याने गुन्हा फुटून वाहणारे रक्त जे आहे ते बंद होते. गव्हापासून आपल्याला मिळणारे विटॅमिन्स, कॅलरीज, प्रोटीन्स, फायबर, शुगर, फॅट, पाणी इत्यादी. ग्लुटेन नावाचे प्रथिने गव्हामध्ये जास्त प्रमाणात असते, त्यामुळे गव्हाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे आपण आहारामध्ये गव्हाचा वापर हा प्रमाणबद्ध केला पाहिजे. जास्त वापर करणे टाळावे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला सहकार्य केला व आमच्या शाळेत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. पुन्हा एकदा तुमचे मी खूप आभार मानते. धन्यवाद. माझे नाव यश सचिन लंबे, मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे. तर आमच्या शाळेत आता कृषी प्रदर्शन तूरधान्य यांचं शाळेत प्रदर्शन झालेलं आहे. आम्ही असं म्हणजे आता आम्हाला कळाले आहे की जे पिझ्झा प्रकारचे आम्ही खात होतो ते शरीरासाठी पोषक नाही आहेत. मग आम्ही आता सगळ्या मित्रांनी असं ठरवले की जे तूरधान्य आहेत ते आम्ही भाकरी, ज्वारीपासून म्हणल्या भाकरी ते आम्ही सगळी खाणार आहोत असं ठरलेलं आहे. तर ते पिझ्झा प्रकारामुळं आमचे शरीरी फायद्यात नुकसान होत होतं. मग आता आत्तापासून आम्ही भाकरी तसे तूरधान्य ते आम्ही खाऊ आणि फायदेशीर राहू. संकल्प बाल व विद्या मंदिर विद्यमाने यांच्या अंतर्गत राबवल्या गेलेल्या उपक्रमात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. जसे की तृणधान्यातून आपल्याला कोणकोणते पोषक घटक मिळतात, तृणधान्यामध्ये कोणकोणते पोषण मूल्य असतात, त्यातून आपल्या आहाराविषयक जी काही फायदे आहेत, तसेच त्याची पोषण मूल्ये, त्यामध्ये कोणकोणते त्याचे तोटेसुद्धा, त्याचे औषधी गुणधर्म, तसेच त्यापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात, बनवतात किंवा शरीरासाठी आवश्यक असणारे. यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवर आणि उपस्थितांना संस्थेच्या शिक्षकांनी तृणधान्यापासून बनवलेला
पौष्टिक स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी याचा आस्वाद घेत शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या चविष्ट पदार्थांचे कौतुक केले. याबाबत मुख्याध्यापिका सौ यादव मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पदार्थांची माहिती दिली. आज शिरोली हायस्कूलमध्ये तृणधान्य विषयक अतिशय महत्त्वाचं प्रदर्शन या ठिकाणी संपन्न झालं. या कार्यक्रमामध्ये जे काही कडधान्य आहेत किंवा जे तृणधान्य आहेत याच्यापासून विविध प्रकारचे पदार्थ या ठिकाणी बनवले होते. संकल्प विद्या मंदिरच्या ज्या या ठिकाणी मुख्याध्यापिका आहेत, त्याचबरोबर त्यांचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण ते पदार्थ पाहू शकता की कशा पद्धतीनं हे पदार्थ त्यांनी बनवलेले आहेत. आपल्याबरोबर या ठिकाणी संकल्प विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका आहेत, ते आपल्याला या संदर्भात माहिती देतील. मॅडम, काय सांगाल, आज एवढा मोठा कार्यक्रम आपल्या या हायस्कूलमध्ये संपन्न झालेला आहे आणि हे सर्व पदार्थ तुमच्या सगळ्या टीमनं सगळे मिळून एकत्र मिळून बनवलेले आहेत. काय सांगाल तुम्ही? शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली पुलाची संचलित संकल्प बालमंदिर विद्यामंदिर तसेच शिरोली हायस्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य उत्सव जो साजरा करण्यात आलेला आहे, त्याच्या मार्फत आज आम्ही इथे शिक्षकांनी मेहनत घेऊन आणि शेतकऱ्यांना इथं बोलवून जे पदार्थ बनवलेले आहेत त्या पदार्थाची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देते. हे जे केलेलं आहे, हे जे आहे हे ज्वारीच्या पिठापासून पिठलं तयार केलेलं आहे. ह्याची एक चव वेगळीच येते. यानंतर जे जवस आहे, हे जवसाची चटणी तयार केलेली आहे. तसेच हे नाचण्याची आंबील, एक प्रकारे थंडावा ह्यातून मिळतो, त्याच्यासाठी ही नाचण्याची आंबील केलेली आहे. तसेच हे राळ्याचा भात केलेला आहे. आपण जसं भात करतो घरी खातो त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं एक भात इथे आज केलेला आहे. त्यातून आपल्याला बऱ्याच प्रकारचे स्वादिष्टपणा मिळतो. तसेच ही भाकरी, ही जी ही केलेली आहे ती बाजरीची भाकरी केलेली आहे. तसेच खरडा सुद्धा केलेला होता. तसेच ते खरड्याबरोबर दही पण आहे. त्या माध्यमातून आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचं धान्य, पौष्टिक असं धान्य आपल्याला, आणि त्यातून बऱ्याच प्रकार विविध घटकातून हे प्रोटीन आपल्याला मिळेल, ह्या पद्धतीचा एक संकल्प करून आम्ही आज हे उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमामध्ये आम्हाला बऱ्याच शिरोली हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, संकल्पचे शिक्षक तसेच आमची संस्था यांचं मोठं योगदान यासाठी लाभलेलं आहे आणि एक प्रकारचा मोठा उपक्रम आम्ही आज सादर केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाला या परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी काही मनोगत व्यक्त करणार आहेत, बोला. हां, नमस्कार. आज आमच्या शिरोली हायस्कूल आणि संकल्प बालमंदिर आणि विद्यामंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या अंतर्गत तृणधान्यापासून विविध पदार्थ बनवण्यात आले होते. या पदार्थाची चव खूपच वेगळी आणि शिवाय जे काही कृषी अधिकारी आले होते, या कृषी अधिकाऱ्यांनी छान अशी म्हणजे शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. शेतकऱ्यानेही बऱ्याच प्रश्नांचे उत्तरं या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडली आणि शिवाय शेतीमध्ये जे आपण उत्पन्न घेतो, हे उत्पन्न घेत असताना या तृणधान्याचं जर उत्पन्न घेतलं तर त्याचा फायदा आता ह्या जी पिढी आहे, लहान मुलं आहेत, त्यांना कसा होतो? कारण आत्ताच्या मुलांना ह्या गोष्टी माहीतच नाहीत. आम्ही आमच्या काळामध्ये ह्या गोष्टींचा आस्वाद घेतलेला आहे, ह्या पदार्थांचा आस्वाद घेतलेला आहे. पण आत्ताची जी पिढी आहे ती फास्ट फूडकडे वळलेली आहे. पिझ्झा असेल, बर्गर असेल, या अशा खाण्यातून अनेक आजारांना ती बळी पडलेली आहेत. तेव्हा या पदार्थापासून असे काही चविष्ट पदार्थ जर घरात मुलांना करून दिले तर निश्चितच या मुलांचे अनेक आजार जे पुढे उद्भवणार आहेत ते उद्भवणार नाहीत. एकंदरीत येणारी पिढी जर सदृढ बनवायची असेल तर अशा पद्धतीचे जे आहार आहेत, जे मुलांना शारीरिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनवतील, ते या मुलांना देणं गरजेचं आहे. याचबरोबर सकाळपासून या ठिकाणी जे विविध प्रकारचे कार्यक्रम झाले, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी आले होते, अधिकारी आले होते, प्रदर्शन झालं. हा सगळा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे ती या संस्थांचे चेअरमन, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश तात्यासाहेब पाटील यांचं विशेष मार्गदर्शनाखाली हा आजचा कार्यक्रम एकंदरीत यशस्वीपणे पार नमस्कार, मी सुरेश तात्यासाहेब पाटील,
सभापती वडगाव शेती उत्पन्न बाजार समिती व शिरोली शिक्षण प्रसारक मंडळ चेअरमन, आज शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिरोली हायस्कूल व संकल्प बाल विद्या मंदिरच्या वतीनं या ठिकाणी या शिरोलीमध्ये शासनाच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं जे आंतरराष्ट्रीय जे अभियान सुरू केलेलं आहे त्या कडधान्यांच्या तृण धान्याच्या संदर्भातलं, ते या ठिकाणी या विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व कळावं या दृष्टिकोनातून आज आमच्या या शिरोली हायस्कूलमध्ये कार्यक्रम राबवला होता. यामध्ये आमचे मुख्याध्यापक स्वामी सर, त्यानंतर असणारा आमचा सेवक स्टाफ निवास पाटील, RS पाटील असतील प्रमुख, मग या ठिकाणी आमच्या पर्यवेक्षक ज्या गाडेकर मॅडम आहेत त्या पण या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या आणि संकल्प बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका यादव मॅडम आणि त्यांच्या सगळा स्टाफ या ठिकाणी खास करून सांगावंसं वाटतं की संपूर्ण या आपल्या विद्यार्थ्यांना या कडधान्याचं महत्त्व समजावं. म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, या ठिकाणी नाचणी असेल, या सर्व राजगिरा असेल, या सर्वांचं यामधील असणारी पौष्टिकता, यामधून ती खाल्ल्यानंतर जे मिळणारं जे सात्विक आहे ते मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व करण्याच्या दृष्टिकोन शासनाने जे अभियान राबवलं होतं तो अभियान आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे. याच्यात एक आम्ही साध्य केलेलं आहे असं मला असं वाटतं चेअरमन या नात्यानं, की आमचा जो उद्देश आहे संस्थेचा ते सर्वगुण संपन्न असा विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही धोरण राबवलेलं आहे. यामधला हा एक उपक्रम आम्हाला मिळाला आणि आम्ही तो शासनाचा उपक्रम कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ते स्वीकारला. यामध्ये दोन गोष्टी दोन्हीचा समन्वय झाला असं मला वाटतं. यामध्ये असणारा विद्यार्थ्यांचं पालक किंवा त्या आमच्या शिरोली गावातील शेतकरी या निवडक शेतकऱ्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवून याचं एक कडधान्याचं महत्त्व त्या ठिकाणी त्यांना पटवून दिलं. आमचं हे शिरोली गाव किंवा आमचा हा परिसर हातकण तालुका परिसर ऊसाचं शेतीचं जास्त असणारा भाग आहे. यामध्ये कडधान्य पूर्वी आमच्या बालपणी होत होती, त्याचं महत्त्व आम्हाला माहिती होतं, पण आत्ताच्या नवीन युगामध्ये आत्ताच्या विद्यार्थ्यांना त्या कडधान्याचं महत्त्व माहीत नसल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम स्वीकारला आणि यामध्ये चांगला प्रतिसाद पण मिळाला. आज या ठिकाणी फास्ट फूड मुलं खात असतात, त्यामध्ये मग पिझ्झा, बर्गर यासारखी काय चिकनचे पदार्थ जे आहेत ते 65 वगैरे असे याचा जास्त वापर जास्त या ठिकाणी पालक वर्ग किंवा विद्यार्थी करतो. परंतु ते खाल्ल्यामुळं जे अपायकारक गोष्टी होतात, जे आजारपण काय होतं हे नष्ट होण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही अत्यंत जातीनं आमचे मुख्याध्यापक स्वामी सर आहेत यांनी आपल्या शिक्षक स्टाफला गेली 4 दिवस झालं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून याचं महत्त्व आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरोखरच आम्ही या माध्यमातून त्याचं महत्त्व लक्षात आलं. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण कार्यक्रम 2-3 तास झालं तुम्ही पाहता. यामध्ये विद्यार्थ्यांची बाईटसुद्धा तुम्ही घेतली, तर ते विद्यार्थी परिपूर्ण पद्धतीनं संपूर्ण अगदी आपलं त्याचं महत्त्व आणि ज्या शालेय कामकाज केलेलं आहे आमच्या शिक्षकांनी त्यांनी ती पूर्ण विषित केलं या ठिकाणी आणि त्याचं कौतुक संपूर्ण या शिरोलीतल्या शेतकऱ्यांनी असून दे, नागरिकांनी असून दे, पालकांनी या ठिकाणी केलं, तुम्ही लोकांनी केलं, आलेल्या पदाधिकाऱ्यांनी केलं. याचं महत्त्व निश्चित आहे. त्याचं एक आम्हाला संस्था चेअरमन या नात्यानं मला समाधान वाटतं. असे विविध उपक्रम आम्ही घेत राहत आहे. याच्याही पूर्वी बरेच उपक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि चांगला विद्यार्थी तयार होण्याच्या दृष्टिकोनातून आमचा जो संकल्प आहे, आमचे जे धोरण आहे ते या ठिकाणी निश्चित झालं असं मला वाटतं. भविष्यामध्ये या समाजाचा हा जो ह्या विद्यार्थी असेल तो समाजाचा एक चांगला नागरिक बनायच्या दृष्टिकोनातून आमचं ते धोरण आहे. त्यामध्ये वर्षभरामध्ये सुरुवातीला ग्रंथदिंडी आम्ही काढली गेलेली आहे. त्याच्यानंतर या वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे सामाजिक वनीकरणाचे लोकसुद्धा यात सहभागी झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षाला जे विविध गुण प्रदर्शनाचा कार्यक्रम होतो, त्यामधून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं कलागुणांना भाग घेऊन ते चांगल्या ठिकाणी कसा जावा त्याला चांगलं काम करण्याच्या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न असतो. विशेष अनेक सांगायचं वाटतं की या निमित्तानं की आमच्या हायस्कूलनं आमच्या संकल्प विद्या मंदिरनं आम्ही शिक्षण प्रसारक मंडळानं या ठिकाणी ग्रामीण भागातील विमानाची सहल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती सहल आम्ही सक्सेस केली आहे. आणि हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातला सामान्य विद्यार्थी या ठिकाणी विमानातून सहलीला जाऊन आला, याचं एक फार मोठं आम्हाला समाधान वाटतं. आणि निश्चितच असे याच्यापेक्षा चांगले भविष्यामध्ये चांगले उपक्रम घेऊन संपूर्ण जे आमचं जे जुनं जे गुडविल आहे, जे दर्जात्मक जे शिक्षण आहे ते पुढे नेण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील. भारत हा जगातील
पौष्टिक तृणधान्य पिकवणारा प्रमुख देश असून सध्या तृणधान्याचे क्षेत्र कमी होत चालले असून शेतकऱ्यांनी त्याचं उत्पादन घेणं ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्याचे महत्त्व कळल्यास त्याचा फायदा त्यांना भविष्यात होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम शिरोली हायस्कूल येथे पहिल्यांदा राबवला असून राज्यातील इतर शाळांनी देखील हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. तरच शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम अशी पिढी निर्माण होईल. या प्रसंगी उपसरपंच अविनाश कोळी, नंदकुमार मिसाळ, रमेश परीट, जवळपास 100 शेतकरी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत SS गाडेकर यांनी केले. प्रास्ताविक SS स्वामी यांनी केले. आभार श्रीनिवास पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन SS पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक SS स्वामी, संकल्प विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ AA यादव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, कोल्हापूर.